तुकाराम रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय। ब्रह्मज्ञानाच्या निजयुक्ती फळाशा सांडोनी शुक बोलती पिंगळे त्यासी संवादती संतोषती सारिका। प्रभू रामचंद्र भगवान की जय। सर्व जमलेल्या राम भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून वेड्यावाकड्या भाषामध्ये कथाभाग सांगण्याचा प्रयत्न करू। भरत शत्रुघ्न सर्व चतुरंग सेना श्रीरामाच्या दर्शनासाठी आलेली मुक्कामी भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये असलेली राम भक्ताच्या स्वागतासाठी स्वर्गीय सुख सर्व काही भारद्वाज ऋषीने उपलब्ध केलेले होते। त्या राम भेटीचा राम भक्त सत्कारांचा जो आनंद त्यांच्या मनामध्ये होता तो आनंदाला पारावर नव्हता। किती आदरानं आनंदानं उत्साहानं स्वागत सर्व राम भक्तांचं भारद्वाज ऋषी करतात। राम भक्ताच्या भेटीचा आनंद राम भक्ताच्या जीवनामध्येच साकार होतो। त्या ठिकाणी जीवन सगळ्याचे विलक्षण पद्धतीने झालेले आहेत। जे देखिले ना ऐकिले हे सुख चाखिले, जे कधी ऐकायला मिळालं नव्हतं पाहायला मिळालं नव्हतं जेवायला तर कधीच नाही, तर स्वर्गातल्या देवतांचं भोजन हे या ठिकाणी अयोध्यावासी लोकांना भारद्वाज ऋषीनं उपलब्ध केलं होतं। सगळ्यांना जेवण मिष्टान्न मिळालेलं आहे। षडरसयुक्त अन्न होतं, पंचपक्वान्नाचं 5 प्रकारचं अन्न होतं आणि नंतर मनोरंजन राम भक्ताचं झालं पाहिजे। जेवण झालेली सभा भरलेली आहे आणि सभेमध्ये ब्रह्मज्ञानाच्या युक्ती की ज्या ज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते असं जे ज्ञान आहे आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या युक्ती पोपटाच्या बोलण्यातून ऐकायला मिळत होत्या। माणसाला जे ब्रह्मज्ञान अवगत होत नाही, माणसाला जे सांगता येत नाही बोलता येत नाही ऐकाय गेलं तर समजत नाही असलं ब्रह्मज्ञान। देव पहावया गेलो ते देवच येऊन ठेलो। ब्रह्मज्ञानी गुरुला शरण गेल्यानंतर ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्यानंतर ब्रह्ममय अवस्था सद्गुरू शिष्याच्या जीवनामध्ये करतात। मग पुन्हा हे देहावरलं तादात्म्य राहत नाही, उदास वृत्ती निर्माण होते। मोक्षाची सोडी बांधी करी या अवस्थेला साधक प्राप्त होतो या ब्रह्मज्ञानाने। हे ब्रह्मज्ञान माणसाला कळत नाही, माणसाला बोलता येत नाही, तिथं पोपट बोलत होते। खरंय ओंकाराच्या याला की महादेवानं ज्ञान जे सांगितलं होतं क्षीरसागराच्या कडेवरती बसून पार्वतीच्या इच्छेनुसार, पण ते पेलत नव्हतं म्हणून झोप लागली होती। ते ज्ञान पार्वती सारख्यांना सुद्धा पेलवत नाही। ते ज्ञान राम भक्ताला ऐकविण्याचा प्रयत्न पोपटाच्या भाषेतून भारद्वाज ऋषी करीत होते की प्रत्येकाच्या मनामधला ब्रह्मज्ञानी याचा जो अहंकार आहे तो गलित व्हावा। अरे आपण तर माणसं आहेत, काय नवलंय आपण ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, यात काय नवलंय भारद्वाज आश्रमाच्या पुढं अरे पोपट ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतात आणि पिंगळे संवाद साधतात त्यांच्याबरोबर। सारिका गायन करतात की माणसाला लाजेल, माणसाला गायन करता येत नाही आणि ज्यांच्याकडे गायनाचा अभिमान आहे त्यांचा अभिमान आपोआप गलित होईल असं गायन त्या सारिकेच्या मुखातून ऐकायला मिळत होतं। ब्रह्मज्ञान पोपटाच्या मुखातून ऐकायला मिळत होतं आणि संवाद त्यांच्याबरोबर साधण्याचं काम पिंगळा महाद्वारी बोलतो। पिंगळ्याला शकून कळतात पुढं काय होणार आहे हे पिंगळा सांगतो त्याच्या भाषेतून, पण त्याची भाषा समजायला सुद्धा माणसाकडे ज्ञान पाहिजे तर समजत आहे। पण ते ज्ञानी माणसं होती, ज्ञानी या पुढंच ज्ञानी संवाद करीत असतात। अज्ञानापुढं ज्ञानी संवाद जर मांडला तर ब्रह्मज्ञानाची फजिती होते, ब्रह्मज्ञानाचा अपमान होतो। क्रोधिया विश्वासी त्याशी बोध कैचा व्यर्थ आपली वाचासी नये नये। अज्ञानापुढे ब्रह्मज्ञान सांगून ब्रह्मज्ञानाची माती करू नये, ब्रह्मज्ञानाची उंची कमी करू नये।
मग त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान सांगत होते. तिथं संवाद पाखराचा संवाद जो की माणसाला संवाद करता येत नाही, माणसाला बोलता येत नाही, माणसाला जे गायन जमत नाही ते पाखरांच्या मुखातून हरिभक्तांना राम भक्तांना ऐकायला मिळत होतं. आणि सगळे ऐकणारे बघणारे लोक म्हणत होते नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे. केवढं नवल आहे आज म्या नवल देखिले. सगळे लोक म्हणत होते मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले 12 पिले हाती. मग तसं हे नवलाच्या गोष्टी आहेत का? तसं नवलाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. प्रत्यक्षात सभा सगळी दंग झालेली आहे. टाचणी पडली तर आवाज ऐकू येईल अशा प्रकारची स्तब्ध सभा थांबलेली आहे. अरे कधी नाही देखिले ऐकिले असं जर समोर आलं तर त्या आनंदाला पारावर नव्हता आणि शांतता स्तब्ध झालेली होती. काय करत होते पुढं? विवेक द्राक्षांचे पैघड देखता डोळ्याचे पुरे कोड सकळ गोडिया ते गोड सुख सुरवाड सेवलिया. सेवन केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. विवेक रूपी द्राक्ष. विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. दिसायला 2 आहेत आणि आडाण्याकडे बी 2च आहेत. पण पुढे जर पुस्तक मांडलं तर आडाण्याला त्याच्यावरलं काही समजत नाही. त्याला ते 2 डोळे आहेत. इकडं तिसरा डोळा शिक्षणाचा असल्यामुळं कागदावर काय लिहिलंय हे त्याला वाचविता येतं, त्याला कळलं जातं. म्हणून ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. मग आता विवेक म्हणजे ज्ञान विचार आणि विवेक रूपी द्राक्षाचे घड सगळे पाहायला मिळत होते. पाहायला मिळाल्यानंतर जणू काही सेवनच केले. हा आनंद पाहणाऱ्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होता. इतका विलक्षण आनंद या राम भक्तांच्या मनामध्ये घडून आणला. स्वर्गीय सुख प्राप्त केलेले आहेत. असं कधीही कुणाच्या जीवनामध्ये मिळालेलं नव्हतं. त्यांच्या जीवनामध्ये ते मिळालेलं होतं. त्या आनंदाला पारावर नव्हता. हा 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 हु गंधर्व दोन्ही मधुर स्वरे गाती गाणी रबा उर्वशी विलासिनी रंगी नाचनी नाचते गंधर्व गात गाणी रंभे ऐसिया नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतरिया. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की स्वर्गीय सुख यज्ञ यागाधिक कर्म कीजे. यज्ञ यागाधिक कर्म करून मग स्वर्गाचे सुख यज्ञ आचरण यज्ञ कर्म करणाऱ्याला प्राप्त होतात. आणि स्वर्गीय सुखे जे देवांना उपलब्ध आहेत आणि ते त्या ठिकाणी सकाम भक्ती करून स्वर्ग सुख मिळावा या भावनेला इथं ज्यांनी परमार्थ केला वैदिक धर्माचं आचरण करून आणि मग त्यांना जे सुख मिळतात. गंधर्वाचं गायन ऐकायला मिळतं. गंधर्वाचं गायन कुणालाही प्राप्त नाही. गंधर्वाने जर गायन करायला सुरुवात केली तर पक्षी सुद्धा स्तब्ध होतात. कृष्णाची बासरी ऐकायला मिळाल्यानंतर निर्जीव वस्तू सुद्धा त्या ठिकाणी दंग होत होत्या. वृंदावनी वेणू कवना जागे माये वाजे वेणू नादे गवर्धू गाजे आणि तृण चारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली. हे कृष्णाच्या बासरीचा नाद देहावर ठेवीत नव्हता, विधेय अवस्था करीत होता. आणि त्या प्रकारे गायन या भरत कमिटीसह रामभेटीसाठी जो आलेला होता आणि त्यांना तो पाहायला मिळत होता. गंधर्वाचं गायन स्वर्गाला गेल्यानंतर ऐकायला मिळतं. मृत्यू लोकाच्या ठिकाणी जिवंतपणे ऐकायला मिळतं. काय आनंद, काय पुण्य केला असेल हे ऐकणारे लोक बोलत होते. आणि रंभेसारख्या उर्वशी सारख्या नाच गायन करीत होत्या. काय तो आनंद आहे. इथे
जर जत्राच्या ठिकाणी हेंद्रिया रंबा जर आल्या तर माणसाला कळाला, त्यांना वाटतंय आम्ही स्वर्ग आहेत का काय, कोणाला माहिती. पण स्वर्गात त्या ठिकाणी दिव्यांगना की ज्यांच्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर आपली नजर सुद्धा कमी पडते, एवढं ज्यांचं सौंदर्य आहे, ज्यांचं गायन ऐकल्यानंतर माणसाच्या मनाला भूल पडते, असं गायन, असं त्या ठिकाणी नाचकाम, त्या देवांगनाचं पाहून सगळे लोक स्तब्ध झालेले आहेत. काय झालं पुढं? प्रकाशन लोपे सूर्यापुढे ऐसे रत्नदीपा चौखळे उजळले वाडे कोणे चौकडे लखलखिता लखलखीत ज्या रत्नाच्या दिव्याचा प्रकाश आहे, सूर्यापुढं अंधार लपवू शकत नाही, सूर्य प्रकाश लपू शकत नाही, कारण तो अंधाराचा शत्रू आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? तमारी. त्यानं अंधार तर कधी बघितलाच नाही, अंधाराबरोबर कधी युद्धही केलं नाही, पण त्याला काय म्हणतात? तमारी. हे सर्व काही अज्ञानाचं लक्षण आहे. तमारी त्याला बसू शकत नाही ना. पण माणसं म्हणते तो उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो, अंधाराचं न्यूटन होतं, म्हणून लोकांनी त्याला नाव ठेवलं तमारी. अरे पण त्याला तमच माहित नाही, त्याला तमारी म्हणण्यात काय अर्थ आहे? मग त्या ठिकाणी रत्नाचे दिवे होते. हे असले दिवे नाही, तेलन वातन तो प्रकाशन वारा आला गेला इजून, असला प्रकाश नव्हता. रत्नाचे दिवे, रत्नाचा प्रकाश, रत्नाची ज्योत, सगळीकडे उजाड. तो कुठला वारा आला तरी विजवीत नव्हता. असला तो रत्नाचा दिवा होता की खास या राम भक्ताच्या स्वागतासाठी स्वर्गीय सुखे सर्व काही तप अनुष्ठान करून कृपा आशीर्वादाने हे जे काही सामर्थ्य मिळालेले गुरुच्या वाल्मिक ऋषीच्या, आणि ते सर्व काही त्या ठिकाणी राम भक्ताच्या सेवेसाठी उपलब्ध केलेलं आहे, आणि राम भक्ताच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करीत आहेत. ज्या दीपाचे जय जय पुढे काजळी माथा काजळ ते मालवणी सकळ चिद्रत्नाचे उजळले दिवे ज्ञान ज्ञान आहे, आत्मज्ञानाचे ठिकाणी पाजळलेले आहे. ज्या दिव्यापासून काजळी तयार होते, जो दिवा वारा आल्यानंतर नाही, असं ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे ज्ञानाचे दिवे त्या ठिकाणी लावलेले. ज्ञानाचे दिवे लागल्यानंतर अज्ञानच कोणाकडे राहत नाही. शाळात गेल्यानंतर माणूस आडाने राहत नाही, तिथं ज्ञानाचे दिवे लावले होते. ज्यांना काही कळत नव्हतं ते ब्रह्मज्ञानाचे अधिकारी बनलेले आहेत. असे दिवे त्या ठिकाणी यांच्या स्वागतासाठी त्या भारद्वाज ऋषीने तयार केलेले होते. महाराज मी इकडून बसतो ना. नाही सांगा, मी वाचतो ना.